अकोट तालुक्यातील पानेट येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महाशिवरात्रीनिमित्त शिवनाम सप्ताह साजरा करण्यात आला। सप्ताहाच्या सांगता दिनी पालखीची नगर प्रदक्षिणा काढण्यात आली। यावेळी नदीला पाणी जास्त असल्याने बोटीच्या सहाय्याने पालखी काढण्यात आली। अकोला तालुक्यातील चोहट्टा बाजार येथून जवळच असलेल्या पिलकवाडी गावाजवळील पूर्णा नदीच्या पायथ्याशी असलेल्या श्री मारुती व ब्रह्मचारी महाराज संस्थान श्री क्षेत्र पानेटच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त शिवनाम सप्ताह साजरा केला जातो। येथे पयुष्णी नदीकाठी म्हणजेच पूर्णा नदीकाठी स्वयंभू विश्वेश्वराचे भुयार आहे। हे क्षेत्र म्हणजे पंचक्रोशीतील भाविक भक्तांची काशी म्हणून ओळखले जाते। यावर्षी येथील शिवनाम सप्ताहाला 135 वर्ष पूर्ण होत आहे। हे ठिकाण श्री संत ब्रह्मचारी महाराज, श्री संत गजानन महाराज, श्री संत नरसिंह महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे। असा त्रिवेणी संगम असलेले तीर्थक्षेत्र श्री मारुती व ब्रह्मचारी महाराज संस्थान पानेट पिलकवाडी तीर्थक्षेत्र येथे महाशिवरात्री निमित्ताने यावर्षी या ठिकाणी यात्रा महोत्सव पार पडला। गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या सप्ताहाची आज श्री हरिभक्त पारायण रामकृष्ण महाराज आढाऊ यांच्या काल्याच्या कीर्तनाने समाप्ती करण्यात आली। यावेळी पालखीने नगर प्रदक्षिणा मारण्यात आली। या पाश्चात्य भाविक भक्तांसाठी सुप्रसिद्ध अशा 10 क्विंटल वांग्याच्या भाजी व 15 क्विंटल गव्हाच्या पोळ्यांचा महाप्रसाद भाविक भक्तांना वितरित करण्यात आला। यावेळी पूर्णा नदीला पाणी जास्त असल्याने बोटीच्या सहाय्याने पालखी काढीत महाप्रसादाचे वितरण नदीच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा करण्यात आले। या महोत्सवात मंडळाचे विश्वस्त तसेच पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।